राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरून मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची नावं नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यांचे काम या संदर्भात सविस्तर यादी 29 एप्रिलला दिल्याचं पत्र प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झालं होतं. या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासोबत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांचं सुद्धा नाव आहे. मात्र या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या नेत्यांची नावे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये वगळण्यात आल्याचे यादीतून दिसून येत आहे. परंतु यादीमध्ये तांत्रिक आणि क्लिअरिकल चुका असून या दुरुस्त केल्या जातील असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. ई-केवायसी प्रक्रिया संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आणि अपात्र महिलांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सरकारनं केलेल्या कडक छाननीनंतर तब्बल 66 लाख अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा 10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाचलाय. आता 1,77,00,000 पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मार्च आणि एप्रिलचे हप्ते या आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती आहे. यवतमाळच्या कळंब तालुक्यात पंगडी गावात पत्नीनं आपल्या प्रियकरासाठी थेट पतीला आयुष्यातून उठवण्याचा भयानक कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गजानन मोरे आणि कवडी मोरे या दाम्पत्याच्या आयुष्यात विष्णू आत्रामची एंट्री झाली आणि विष्णू आणि कवडी यांनी मिळून गजानन यांचा काटा काढण्याचं ठरवलं. गजानन मोरे आपल्या घरात गाढ झोपेत असताना कवडी मोरेनं प्रियकराच्या मदतीनं रात्री 2 वाजता विजेच्या वायरला ॲल्युमिनियमची तार जोडली आणि झोपेतच गजानन मोरे यांना विजेचा शॉक दिला. अंगातून विजेचा प्रवाह जाताना गजानन यांना मोठा झटका बसला. सुदैवानं या प्राणघातक हल्ल्यातून ते बचावले. मात्र या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय. पत्नीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं लक्षात येताच गजानन यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या दोघांनाही आता या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड यांच्या गाडीला काल रात्री पुण्याजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात छाजेड यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्री घडली आहे. अभय छाजेड पुण्याच्या दिशेने येत होते. यावेळी पिरंगुड भागात चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी थेट बाजूच्या टेकडीला जाऊन धडकली. धडक इतकी जोरात होती की यामध्ये कारचं मोठं नुकसान झालंय. सध्या छाजेड यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जाते. उन्हाळा संपत आला असून पुढील 20 दिवसात राज्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज आहे. मात्र सध्याच्या कडक उन्हाळ्याचा फटका सामान्य नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावर होतोय. मुंबई शहरातही शुक्रवारी म्हणजेच 15 मे पासून 10% पाणी कपात करण्यात येणार असून जलाशयांमधील पाणीसाठा घटल्यानं खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आले. भारतीय हवामान खात्यानं पुढील वर्षी येणाऱ्या अल निनो आणि IOD बाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार कमी मान्सून प्रमाणात लक्षात घेता जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार मुंबई महानगरात येत्या शुक्रवारपासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महापालिका प्रशासनानं घेतलाय. पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. तसंच शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरू करावेत असंही त्यांनी म्हटलंय. सलग 2 दिवस नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केल्याने विविध चर्चा चांगल्याच रंगल्यात. नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. ज्वेलरी असोसिएशनचे पदाधिकारी आज पीएमओतील अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान या आवाहनामुळे देशातील 1 कोटीहून अधिक लोकांच्या रोजगारावर परिणामाची भीतीही JCC कडून व्यक्त करण्यात येते. सराफांना भीती आहे की या आवाहनामुळे सोन्याच्या मागणीत मोठी घट होऊ शकते. यामुळे रोजगार आणि व्यवसाय या दोन्हींवर परिणाम होईल. मोदींच्या विधानानंतर ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलनं या आवाहनावर चिंता व्यक्त केली आहे.
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून निर्माण झालेल्या जागतिक चिंतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा काळजीपूर्वक वापर करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली होती. मात्र आता भारत सरकारनं आपल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिलाय. सरकारनं देशात कच्चं तेल, पेट्रोल, डिझेल आणि LPGचा तुटवडा नाही आणि लोकांनी घाबरून इंधन खरेदी करण्याची गरज नाही असं स्पष्टपणे सांगितलंय. तसंच भारताकडे तेल आणि वायूचा पुरेसा साठा असून सर्व तेल शुद्धीकरण कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. जनतेला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारनं पुरवठ्यांवर सातत्यानं लक्ष ठेवून असल्याचं म्हटलंय. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं काहीच कारण नसल्याचंही सांगण्यात येतंय. देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस आणि वादळांची शक्यता आहे. हवामान विभागानं आज उत्तर प्रदेश आणि बिहारसह 19 राज्यांसाठी पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केलाय. यात जोरदार वारे ताशी 80 ते 85 किलोमीटर वेगानं वाहतील. दरम्यान पूर्व भागात विजांचा कडकडाट आणि वादळी पावसामुळे हाहाकार माजण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी हा विशेष इशारा देण्यात आलाय. दरम्यान डोंगराळ राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांनीही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. अनेक राज्यांमध्ये गारपिटीचा इशाराही देण्यात आलाय. पश्चिम बंगाल आणि आसपासच्या भागांवर खालच्या ट्रोपोस्फियर स्तरांवर एक चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण आसाम आणि आसपासच्या भागांवर खालच्या ट्रोपोस्फियर स्तरावर आणखी एक चक्रीय वाऱ्याची स्थिती दिसत असून नागरिकांनी याबाबत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. IPLचा हंगाम आता त्याच्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलाय. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय. नुकत्याच झालेल्या पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अटीतटीच्या लढतीनं प्ले-ऑफच्या शर्यतीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. काही संघांचे स्थान जवळपास निश्चित झाले असले तरी चौथ्या क्रमांकासाठी अजूनही काटेकी टक्कर पाहायला मिळतेय. सध्याच्या आकडेवारीनुसार RCB आणि SRH हे दोन संघ प्ले-ऑफसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. RCBनं आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर 95% शक्यता निर्माण केली आहे. त्यांना आता केवळ उरलेल्या 3 पैकी 1 सामना जिंकणं आवश्यक आहे. दुसरीकडे पॅट कॅमिन्सनच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा संघ 94% शक्यतेसह दुसऱ्या स्थानी असून त्यांनाही प्ले-ऑफचे तिकीट पक्के करण्यासाठी फक्त एका विजयाची प्रतीक्षा आहे. लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ चालणाऱ्या OTT सिरीज पैकी एक असलेल्या गुल्लकचे दरवाजे 5व्या सीझनसाठी उघडतायत. गुल्लक या OTT शोचा 5वा सीझन लवकरच सोनी लिव्ह वर प्रदर्शित होणार आहे. या सीझन मध्ये एका विशेष पात्राचा समावेश असणार आहे. या नवीन सीझन मध्ये मिश्रा कुटुंबात एक परिचित पात्र पण नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. अभिनेता अनंत V जोशी गुल्लकच्या 5व्या सीझन मध्ये आनंद अन्नू मिश्राच्या भूमिकेत दिसणार आहे. गुल्लक हा शो त्याच्या साधेपणासाठी, कौटुंबिक जिव्हाळ्यासाठी आणि दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या प्रसंगाच्या वास्तववादी चित्रणासाठी प्रसिद्ध आहे. या सीझन मध्ये मिश्रा कुटुंबाच्या घराचे दरवाजे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होत आहेत. गुल्लक लवकरच सोनी लिव्ह वर प्रसारित होणार आहे.